नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये कुकिंग विथ लवमध्ये। आज आपण बघणार आहोत पोह्यांचे थालीपीठ, जे मिक्स पिठाचे आणि पोह्यांसोबत बनवले जातात। आवडेल तशा भाज्या घ्यायच्या आहेत, जी पीठ अवेलेबल असतील ते पीठ घ्यायचे आहेत, सगळे मिक्स करून। ठीक आहे, तर चला बघूया। मी आधी 1 वाटी पोहे घेतले, ते धुवून घेतले आणि भिजत ठेवलेत। त्याच्यानंतर ओवा घेतला 1 टेबलस्पून तीळ घेतली आहे, गव्हाचं 1 वाटी पीठ, डाळीचं 1 वाटी पीठ, माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं तर मी ते घेतले। तुमच्याकडे अजून दुसरे कोणते पीठ असतील तर तुम्ही ते वापरू शकता। ज्या वाटीने पोहे घेतले त्या वाटीनेच तुम्हाला सगळे पीठ घ्यायचे आहेत। इथे मी सगळं मिक्स केलं आहे। यात कांदा, कोथिंबीर, चण्याचं पीठ, ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ असं घेतले आहे। तुमच्याकडे तांदळाचे, बाजरीचे पीठ असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता। कांदा चांगला मोठा घ्यायचा, चॉपरमध्ये चॉप करायचा। कोथिंबीर पण धुवून चांगला बारीक कट करून यात घालायचा। तिळीचे प्रमाण जास्त वाढवले तरी चालेल। असं छान प्रकारे ते मिक्स करायचे। आपले पोहे भिजलेच असतील ते घ्यायचे आहेत। हे भिजलेले पोहे यात मिक्स करायचे। तुम्ही बघू शकता 1 वाटीचे पोहे किती छान भिजलेले आहेत। चवीनुसार मीठ वगैरे हवं असेल तर लाल तिखट वगैरे घालू शकता। मी यात ओवा 1 टेबलस्पून घातल्यामुळे मला तिखट काही वेगळं घालायचं नाही आहे, कारण आमच्या इथे जास्त तिखट खात नाही आणि मी हे चटणी किंवा लोणच्यासोबत खाणार आहोत, तर मग थालीपीठ जास्त तिखट नाही बनवणार। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची चटणी बारीक करून घालू शकता, त्याच्याने छान स्पायसी टेस्ट येईल। आता इथे आपण चांगलं हे मळून घ्यायचं। आधी तर पोह्यांनीच पीठ ओलसर होईपर्यंत मळून घ्यायचं छान। तुम्ही बघत असाल पूर्ण दाखवलेलं आहे मी। नंतर त्यात लागेल तसं पाणी घालायचं, पण एकदम जास्त पातळ करू नये। थोडे क्रिस्पी लहान मुलांना छान लागतात खायला, कडक आणि क्रिस्पी। गरम गरम तर खूप उत्तम चव येते त्यांना। 7-8 तास ड्युटी करून काहीतरी पटकन बनवण्यासारखं असेल काही तर तुम्ही हे असे थालीपीठ ट्राय करू शकता। कारण सकाळची 9 वाजता निघालेली मी ऑफिस करून, मग परत 6-7 वाजेपर्यंत घरी यायचं, सगळं घरातलं आवरायचं, परत स्वयंपाकाला लागायचं, खूप हेक्टिक होतं। त्याच्यामुळे मी असं काहीतरी ट्राय करत असते जे पटकन होईल आणि खायलाही मुलांना आवडेल। बघा, तुम्ही मळून झालेलं आहे। पीठ कसं ठेवायचं याची आयडिया आलीच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून। थोडं तेल टाकून त्याला सॉफ्ट करून घ्यायचं थोडं। याच्याने थोडे तेल हात लावून मुरवून घ्यायचं, अर्धा तास तरी मुरवायला ठेवायचं। तुम्ही लोणचं, चटणी सोबत खाऊ शकता, नाहीतर नुसतेही गरम गरम खाल्ले तरी खूप छान लागतात। किंवा दही, प्लेन दही, लाल तिखट घालून, मीठ घालून त्यासोबत जरी खाल्लं तरी चालतं आहे। इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावर तेल पसरवून घेतलं जेणेकरून ते तव्याला चिकटणार नाहीत। चांगला गरम होऊ द्यायचा तवा। एक कॉटनचा रुमाल घेऊन त्याच्यावर थालीपीठ थापायचं। कॉटनचा रुमाल ओला करायचा, मग त्यावर गोळा घेऊन त्याला थापायचं। मध्ये असे होल द्यायचे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं, त्याच्यामुळे ते असे खरपूस भाजले जातात। साईडला जरी सोडलं तरी चालतं, थोडं जास्त तेल घालून जर भाजले तर खूप छान लागतात। तुम्ही बघू शकता व्यवस्थित तेल त्याच्यावर तापलेलं आहे आणि त्या तेलामध्ये ते थालीपीठ चांगलं भाजलं जातं आहे। भाजायला थोडं सावकाश भाजावं, आधी
तवा तापवून घ्यावा. नंतर मीडियम फ्लेमवरती खालची बाजू भाजून घ्यायची. मग वरतून तुम्हाला कळेलच की याचा रंग चेंज झालेला आहे. मग नंतर त्याला टर्न करायचं. तर बघा आता थोडा कलर चेंज झाला आहे, मग आपण टर्न करून घ्यायचं. असं घाई करायची नाही, व्यवस्थित भाजू द्यायचं. तुम्ही बघू शकता खूप छान कलर वगैरे त्याला आलेला आहे. कोथिंबीर मी इथं घातलेला आहे. तुम्ही मेथीची भाजी, पालक बारीक करून किंवा कांद्याची पात अशा मिक्स भाज्या पण याच्यामध्ये घालून बनवू शकता. तर आपल्या आवडीनुसार तुम्हाला जसं आवडतं आहे तसं. आमच्या इथं कोथिंबीर, कांद्याचं प्रमाण जास्त, तीळ पण जास्त असं करून बनवतात. बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता याच्यामध्ये. त्याला दाबून दाबून असं छान भाजून घ्यायचं. दुसरंही बघा मी तुम्हाला दाखवते की कसं छान दिसतंय ते. चवीलाही छान लागतं. आमच्या इथे जितके कडक तितके तसे थालीपीठ आवडतात. माझा मुलगा तर नुसताच खातो. नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा तुम्हालाही तुमचेही थालीपीठ कसे झालेत म्हणून. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. मी नवीनच आहे, काही चूक झाली असेल तर माफ करा. थँक्यू. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे सर्व केलेले इथे लोणचं, कैरीचं लोणचं आणि चटणीसोबत. थँक्यू.